गुड मॉर्निंग सर्वांना. या चहा प्यायला. चहा पिते. तर माझी तयारी झाली. पहिले तर सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बाकी कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? कसं काय वातावरण पावसाचं? चहा पिते. आज तयारी झाली माझी कामाला जायची. तर जाता जाता बोलते तुमच्या सांगते मी. आता वाजले 6 वाजून 5 मिनटं झालेत. तर चेरी झोपलाय. दिसत असेल ना? चहा सगळ्याची पिऊन निघूया आपण आता कामाला. मग जाता जाता बोलते. आज पाऊस वगैरे काय आहे का नाही. जायचं आहे मला प्रार्थनाला जायचं आहे. तर मग लवकर काम आटपून प्रार्थनाला जायचं आहे. काय करणार? घरात किती पण समस्या असल्या तरी प्रार्थना तर जायलाच लागणार. प्रार्थना नाही सोडू शकत नाही. चला तर नंतर बोलते मी तुमच्या सांगते. तर गाईस आली मी घरी. सकाळपासून आता आली घरी. सकाळी 6 वाजता निघालेली. आता वाजलेत किती? 8 वाजले. 8 वाजता घरी आली. आल्या चहा प्यायला बसले. चहा बनवली. पुरणपोळी आणली. जरी आहे इथे बघा. आज पूर्ण दिवस माझा असाच गेलाय. आज घरी आली नव्हती सकाळी. आणि 8:45 वाजता घरातून तिकडे जेवण बनवून निघाली कामावरनं मी. आणि मग 9ची बस पकडली. 9ची बस पकडून 11 वाजता पोचली. आणि मग प्रार्थना वगैरे झाली. जेवण खाऊन झालं. झोपली जरा वेळ. 4 वाजता उठली. 4:45 वाजता. कारण का सकाळी लवकर उठलेली ना. डोकं लय जाम झालेलं माझं. म्हणून झोपली जरा वेळ. तिकडून निघाली मी 5:30 वाजता निघाली. 5:30 वाजता निघून मालाडला गेली. मालाडवरनं मच्छी घेतली आणि मग घरी आली. पूर्ण दिवस माझा असाच गेला. जरी बघा. जरी रागावलंय. पूर्ण दिवस नव्हती ना मी. जे तुला आवडते जे त्याला आवडते पण तो खाणार नाही. त्याला राग आले. आले म्हणलं चहा जरा पिते. दाखवते तुम्हाला मी काय मच्छी आणली आणि कितीची आणली. थकली आज. खूप थकली. सकाळी काढणार होती व्हिडिओ बनवणार होती. पाऊस येत होता ना. मग
पाऊस आला का मग छत्री पकडायची, फोन पकडायचं. मग सकाळी 6 वाजता रोडला कोण नसतं. फोन गाडीवाला आला का घेऊन गेला माझा फोन हातात. हेच कामं होतं तिथे. त्यासाठी फोन काढू नाही शकत. पावसाचं वातावरण आहे ना. पाऊस खूप लागलेला होता 4 वाजता. खूप पाऊस होता. म्हणलं थांबतो का नाही काय माहित पाऊस. पण थांबला पाऊस. जरी घे ए चेरीला आलाय राग. पुरणपोळी आणले. तर मला चाय समजी खाते ना. पुढच्या संडेपासून अजून काम वाढणार आहे. पाहुणे येत आहेत. त्याच्या अगोदरच एक सुट्टी म्हणलं घ्यावा ना, पाहुणे यायच्या अगोदर. तुम्हाला दाखवते मी काय मच्छी आणली. बघा व्हिडिओ तुम्ही आणि कशी मच्छी वाटली कमेंट करा. सबस्क्राईब करा. चहा कमी केली पण आज 4 वेळा चहा झाली. आठ वाजता चहा पिते. व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण तर कळेल तुम्हाला. चला तुम्हाला दाखवते मी मच्छी. मच्छी दाखवते तुम्हाला. मच्छी मच्छीवाला यायचं बंद झालं आमच्याकडे. काही लोकांना आवडत नाही ना आमच्याकडे मच्छीवाला आलेला.
तर म्हणलं त्यांना वाटतं मच्छीवाला नाही आला तर काय यांना मच्छी नाही भेटणार. पण आम्हाला मच्छी भेटतेच कुठे ना कुठे. सांगा मला कमेंट करा तुम्हाला मच्छी कशी वाटली. सांगते तुम्हाला कितीची आणली ते पण सांगते. कोण पकडायला कोण नाही ना. कुठं ठेवू मी ना. लागलं मला काटा बोंबीलचा. बोंबील आहेत छोटे छोटे पण आहेत बरे आहेत जरा. अजून काय आहे प्लॅस्टिकमध्ये ना टाकून ठेवायला लागणार मला. ट्रेनला काही गर्दी नव्हती. काटे लागतायत नुसते. दाखवते तुम्हाला. हे मांदेली आहेत. ही 50 रुपयाची मांदेली आहेत. बघितलं केवढे आहेत है ना. मोठे मोठे आहेत तसे है ना. दिसले तुम्हाला. हे बांगडे 7 बांगडे 100 रुपयाचे आणलेत. हां चांगले आहेत मोठे मोठे बघा. हां ना. आणि हे बोंबील बोंबील आहेत छोटे छोटे आहेत पण चांगले आहेत. हां 50 रुपयाचे बोंबील घेतले. आणि कोलंबी हे बघा. ही कोलंबी कितीची आहे तुम्ही सांगा कमेंट करून. हां कोलंबी घेतली मी 100 रुपयाची कोलंबी घेतली बघा. 100 200 300 रुपयाची माझी एवढी मच्छी आली. तुम्हाला कशी वाटली मच्छी आणि बांगडे कसे वाटले. लाईक करा शेअर करा ना सबस्क्राईब करा. चला मच्छी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा. बाय.